मित्रांनो नमस्कार. वेगवेगळे प्रश्न टी-सी-एस पॅटर्न खाली कसे विचारले जातात किंवा आय-बी-पी-एस पॅटर्न खाली कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, या संदर्भातली सगळी आपली चर्चा चालू आहे. आणि आज जो एक्साईजचा पेपर झालेला आहे, त्या संदर्भात सुद्धा मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत की कोणकोणते घटक विचारलेत. मुद्दा हा आहे मित्रांनो की तेच घटक पुन्हा रिपीट होताना दिसतात. एक 5 ते 6 चॅप्टर जर आपण करत असू, तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाणं किंवा त्याची उत्तरं काढणं हे अगदी सोपं जाणार आहे. ते घटक कोणते आहेत, त्या घटकांसाठी आपण काय करू शकतो, त्या संदर्भात आणि पाठीमागचे सगळे प्रश्न जर आपण पुन्हा पुन्हा बघत गेलो, तर मित्रांनो त्या संदर्भातली आपल्याला प्रॅक्टिस होताना दिसणार आहे. म्हणून हे सगळं आपण प्रॅक्टिस करत चाललेलो आहोत, बघत चाललेलो आहोत की. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल ती अशी की आपण प्रश्न बघत असताना त्या प्रश्नाच्या खोलात जायचा प्रयत्न करतोय, त्याचे सगळे बारकावे आणि त्याचे कांगोरे बघत जातोय. त्यामुळे प्रश्न बघत असताना 50 प्रश्न बघण्यापेक्षा आपण एक 15-20 प्रश्न जरी बघितले दररोज, तरी सुद्धा पुरेसे आहेत. कारण त्याचे सगळे बारकावे मित्रांनो आपल्याला लक्षात येणार आहेत. हे मी मुद्दाम का सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की गुरुजी थोडे प्रश्न ज्यादा घ्या, जास्त वेळ घ्या. ही गोष्ट मलाही करता येणं शक्य आहे. पण मुद्दा असा आहे की इतका जास्त वेळ बसून ऐकण्याची आपली कुवत राहते का? कारण आकलन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ऑनलाईनच्या संदर्भात, ती साधारण अर्धा तासापासून ते पाऊण तासपर्यंत तुम्ही बसू शकता आणि ते ऐकू शकता. म्हणून मी जितकं कमी करता येईल तितक्या कमी पद्धतीने एक अर्धा पाऊण तास आपली दररोज चर्चा व्हायला लागली. पण प्रत्येक प्रश्नाच्या खोलात आपण चाललेलो आहोत. त्याची कारणं मित्रांनो आपण बघायला लागलोय. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. शुभम सर आलेले आहेत. ओके, गुड इव्हनिंग. गायत्री मॅडम आहेत. गुड इव्हनिंग. ओके, परमेश्वर सर आहेत. गुड इव्हनिंग. यस, गुड इव्हनिंग. गुड नाईट सहसा मित्रांनो आपण ज्यावेळेला विदा होतो त्यावेळेला म्हटलं जातं. गुड नाईट म्हणून आपण सहसा निघतो त्यावेळेला गुड नाईट म्हणावं असा एक संकेत आहे. पण सहसा आपण गुड इव्हनिंग म्हणू शकतो. आधी रात्रीचे 9:30 वाजले तरी सुद्धा आपण गुड इव्हनिंग म्हणायला काही हरकत नाही. गुड नाईटच्या बाबतीत ज्यावेळेला आपण झोपी जातो, ज्यावेळेला आपण झोपायला जातो, त्यावेळेला मित्रांनो आपण गुड नाईट म्हणायला हवं. मित्रांनो अशा पद्धतीचे सगळे प्रश्न मग आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो काय टी-सी-एसचा आजचा जो एक्साईजचा पेपर होता मित्रांनो, तेच मुद्दे आहेत. कॉमन सेन्सवरच्या सगळ्या गोष्टी जर आपण बघत गेलो तर मित्रांनो सगळे मुद्दे मित्रांनो तुम्हाला तेच दिसतात की जे परीक्षेला विचारले गेले. त्या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बघा, या ठिकाणी नेमके प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेत, कोणत्या घटकावर विचारलेत हे म्हटलेलं आहे. दररोज रात्री 10 वाजता तुम्हाला लाईव्ह यायचं आहे. तुम्ही जर असाल आणि मी सतत हे सांगत राहतोय की बाबा ज्या वेळेला तुम्ही लेक्चरला बसता, एक नोटबुक घ्या, एक पेन घ्या आणि त्याची स्वतंत्र वही तयार करा की 10 वाजताच्या इंग्रजीच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, काय ऐकलं, याचं एक रिव्हिजन तुम्ही सतत करत गेलात, 100% मित्रांनो त्याचा उपयोग होईल. याचं कारण असं की प्रत्येक प्रश्नाच्या आपण खोलात चाललोय. हे मुद्दाम मित्रांनो मी तुम्हाला सांगालोय की याची एक वही घाला, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नवीन शब्द आपण बघत जातोय. दररोज 10 वाजता आपण भेटणार आहोत. मित्रांनो आजचा जो पेपर होता त्या पेपरमध्ये जर बघितलं तर घटक तेच तुम्हाला मित्रांनो दिसतील की या ठिकाणी म्हटलेलं आहे सिनोनिम्स अँटोनिम्स वरचे प्रश्न 2 आहेत. 2-3 प्रश्न अँटोनिम्स वरचे विचारले, 2-3 आर्टिकल्स. हा चॅप्टर मित्रांनो अगदी सोपा आहे आणि आपण प्रत्येक लेक्चरमध्ये त्याच्यावरचे प्रश्न बघत चाललोय. फ्रेज काय असते, क्लॉज कसा असतो, समोर क्लॉज कसा येतो. आजच्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले काही प्रश्न आपण आर्टिकल्स वरचे बघणार आहोत. मित्रांनो हा सराव अत्यंत महत्वाचा आहे. हे अत्यंत महत्वाचं. कॉमन एररचे प्रश्न जे आपण बघायला लागलोय तशाच पद्धतीचा पॅटर्न तोच आहे. पॅराजंबल 3 ते 4 मित्रांनो पॅराजंबलचे प्रश्न दिसतात. म्हणजे पॅराजंबलवर आपल्याला थोडासा जादा वेळ द्यायला हवा. ती वाक्य कशी बनतात, कशा पद्धतीने त्या वाक्याकडे बघता येईल. आजच्याही सेशनमध्ये ते काही प्रश्न आपण बघणार आहोत की जे पॅराजंबलवर आहेत. हे सगळं मित्रांनो मी तुमच्याशी बोलत जाणार आहे. बेसिक ग्रामरवरचे प्रश्न आहेत, नाऊन ओळखाच्या संदर्भातले प्रश्न आहेत. कॉमन नाऊन कोणतं, मटेरियल नाऊन कोणतं, ऍबस्ट्रॅक्ट नाऊन कोणतं, अशाही पद्धतीचे मित्रांनो प्रश्न विचारलेले दिसतात. दोघा-तिघांशी चर्चा केल्यानंतर हे सगळे मुद्दे. पॅसेजवर 5 प्रश्न. मित्रांनो पॅसेजला हात बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की गुरुजी आम्ही इंग्रजीकडे बघितलंच नाही कारण आम्हाला तेवढा वेळच पुरला नाही. मित्रांनो हे मी मुद्दाम तुम्हाला सांगायला लागलो एवढ्यासाठी की अशा पद्धतीने जर पॅसेज जरी आपण सोडून दिला तर 30 मार्कापैकी 25 मार्कातले कमीत कमी आपल्याला 20+ मिळायला तर काही अडचण नाही. कारण आपण जर हा भाग सतत करत गेलो, सिनोनिम्स अँटोनिम्स
हा जो भाग बघत गेलो आणि शब्दांविषयी मित्रांनो आपण चर्चा करत गेलो तर ते कॉमन विचारले जाणारे शब्द जे एमपीएससी खाली विचारले जातात इकडेही काल आपण शब्द शिकलो होतो बघा, आजार. आता काल हा शब्द शिकवलेला तुम्हाला आज नोटबुक मध्ये असेल तर तुम्हाला तो आज आठवला पाहिजे. दरवाजा क्लोज्ड नसतो आणि जास्त ओपनही नसतो, अशा वेळेला आजार हा शब्द डोअरसाठी वापरला जातो, त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. म्हणजे चर्चेतून माणूस मित्रांनो शब्द शिकत जातो आणि ही चर्चा आपण दररोज करत जाणार आहोत. पॅटर्न मित्रांनो तोच आहे. एक्साईजचा पॅटर्न बघितला तर तलाट्याचा जो पॅटर्न होता त्याच पद्धतीचा पॅटर्न मित्रांनो तुम्हाला दिसायला चालू होतो. वळूया मित्रांनो आपण प्रश्नांच्याकडे, की प्रश्न बघत असताना माझ्यासोबत पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. टीसीएस वनरक्षक 2023 करता प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तुमची वेळ चालू झाली. चॅप्टर कोणतं आहे ते कळतं का बघा. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात. कम ऑन. यस, शुभम सरांनी उत्तर दिलेलं आहे ए. गायत्री मॅडमनी उत्तर दिलंय इट. प्रिया मॅडमनी उत्तर दिलंय सी. क्या बात. दीपक सरांनी उत्तर दिलंय डी. ओके, ऑल राईट. आता बेसिक मुद्दा मित्रांनो, हे सांगा मला की हा कोणत्या चॅप्टर वरचा प्रश्न आहे. हा जर प्रश्न बघितला तर मित्रांनो हा चॅप्टर कोणता आहे. कोणी सांगेल का तुमच्यापैकी मला की हा चॅप्टर कोणता आहे. जो प्रश्न तुम्हाला दिसायला लागलाय त्याचा नेमका चॅप्टर मित्रांनो कोणता आहे. हे जर मला कळालं तर उत्तर काढताना मित्रांनो अडचण येणार नाही. याचा चॅप्टर आहे मित्रांनो प्रोनाउन. आणि प्रोनाउन मधला एक घटक आपल्याला बघावा लागतो. ओके, चंद्रदास सर म्हणतात सी. क्या बात, व्हेरी गुड, ऑल राईट. तर प्रोनाउन नावाचा मित्रांनो हा चॅप्टर आहे आणि त्यातला घटक आहे मित्रांनो तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन. क्या बात. हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आठवतंय का बघा. या घटकावर कधी विचार केलाय का तुम्ही बघा की रिलेटिव्ह प्रोनाउन आणि रिलेटिव्ह प्रोनाउन ही नामासाठी वापरली जातात. जे आहे हु आहे, विच आहे, हुज आहे. ही जी सगळी रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत मित्रांनो ही नामाच्या नंतर वापरावी लागतात वाक्यामध्ये. हे आपल्याला कळायला पाहिजे. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या संदर्भात मित्रांनो मी बोलायला लागलोय. वैभव सर आलेले आहेत. सी ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. चाइल्ड साठी त्यांनी इट वापरलेला आहे. बघूया आपण हे उत्तर बरोबर आहे का. मी बोलतेला पहिल्यांदा कळू दे. घटक काढून बघा की रिलेटिव्ह प्रोनाउन नावाचा प्रकार जो प्रोनाउन मध्ये आपल्याला सापडतो ज्याच्यामध्ये हु, विच आणि हुज. इथं मित्रांनो यातला कोणताही पर्याय येणार नाही. इथं वापरायला हवं हु, कारण हुचा अर्थ आहे जो, जी, जे. मित्रांनो इथं आपल्याला हु वापरायला पाहिजे आणि जर तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाउन कडे गेलात तर मित्रांनो हे उत्तर बरोबर येईल. काही लोकांनी लॉजिक काय चालवलं की चाइल्ड आहे, चाइल्ड साठी आपण सी वापरूया, इट वापरूया, विच. विच हे कुणासाठी वापरलं जातं. व्यक्ती सोडून सर्वांसाठी मित्रांनो विच वापरलं जाऊ शकतं. मित्रांनो मुद्दा मी जो बोलायला लागलेलो आहे तो कळालेला आहे का बघा. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या संदर्भातला मित्रांनो प्रश्न आहे जो आपल्याला कळायला पाहिजे. वेअर इज द चाइल्ड हु वॉज क्राईंग. जे रडत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जो, जी, जे. हुचा जो अर्थ होतो तो म्हणजे जो, जी, जे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात ज्या वेळेला त्या घटकावर आपण अभ्यास करणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर असा अभ्यास असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं सोपं जाणार आहे. कुणीही उत्तर यातलं बी दिलेलं नाही. एकही व्यक्ती मला दिसत नाही की ज्यांनी हे उत्तर हु हे दिलेलं आहे. वास्तविकता आपल्याला हु म्हणजे काय वाटतं. हे प्रश्नार्थक वाक्यात येतं कोण अशा अर्थानं. राईट. ओके, कोण हे प्रश्नार्थक अर्थाने येऊ शकतं. जसं मी म्हणालो हु इज देअर. बघा मी काय सांगायला लागलोय. हु इज देअर इथं तुम्ही कोण अशा अर्थानं घेऊ शकता. पण ज्या वेळेला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून हे काम करतं त्यावेळेला त्याचा अर्थ होतो जो, जी आणि जे. बघा वेअर इज द चाइल्ड. जे वॉज क्राईंग. जे रडत होतं ते मूल कुठं आहे. हुचा अर्थ हा आहे.
मी बोललेलं किती लोकांना कळालंय? शुभम सरांना तर कळालेलं आहे. शुभम सरांनी यस म्हटलेलं आहे. मित्रांनो, मला रिप्लाय देत चला की जे बोलायला लागलोय ते कळायला लागलेलं आहे का? हे कळणं मित्रांनो अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसायला चालू होतात, ज्या वेळेला याचा इन डेप्थ अभ्यास होणं खूप गरजेची गोष्ट आहे. मी प्रश्नाचं उत्तर सांगून मित्रांनो पुढे जात नाही. तुमचा रिप्लाय येणं खूप गरजेची गोष्ट असते. कारण हे रिप्लाय तुम्ही किती सक्षम आहात हे मला दाखवतं. त्यामुळं मुद्दा हा आहे की रिलेटिव्ह प्रोनाउन नावाचा चॅप्टर काढा. त्याच्यामध्ये बघा रिलेटिव्ह प्रोनाउन कुठं आहे, ते वापरलं कसं जातं. मित्रांनो, आपल्याला ज्यादा इंग्रजीमध्ये मार्क्स नको आहेत. महाराष्ट्राचा स्कोर कमी असतो. तुम्हाला अगदी 15 जरी मार्क्स मिळाले तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होतं. कारण इंग्रजीपर्यंत मी असं बघितलेलं आहे की मुलं पोचतच नाहीत. आत्ता सुद्धा विचारल्यानंतर मुलांना विचारल्यानंतर आम्ही इंग्रजी बघितलंच नाही असं म्हणतात. पण हे कदाचित प्रश्न सोपे असतात की थोडासा अभ्यास केला, एक 4 चॅप्टर जरी आपण बघून गेलो तरी अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो सोपं जाणार आहे. लक्षात घ्या, मी प्रत्येक प्रश्नाच्या खोलात जाऊन तुमच्याशी चर्चा करायला लागलोय. ही चर्चा होणं अत्यंत गरजेचे आहे. राईट. प्रिया मॅडमना उत्तर कळालेलं आहे. त्याबाबत वैभव सरांना कळालेलं आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. उत्तर चुकलं तरी चालेल, पण विचार तुमचा असला पाहिजे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चुकणार हे मी गृहीत धरले. आपण त्या चर्चेतून मित्रांनो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायला लागलोय. कुठेही गडबड करणार नाही आहोत. प्रश्न अगदी 5च झाले तरी मला चालतील. 5 प्रश्न झाले तरी चालतील, पण ते एक्झॅक्ट आणि ते आपल्याला कळाले पाहिजेत. उत्तरं सांगून पुढे जाणं यासाठी मी तुमच्या समोर उभा नाही आहे. त्या उत्तराचं एक्सप्लेन करण्यासाठी मित्रांनो मी तुमच्या समोर उभा आहे, हे विसरू नका. त्यामुळे मी सतत सांगत राहतोय की अशा पद्धतीनं ज्यावेळा तुम्ही बघत जाल त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं हे कळालं असा त्याचा अर्थ होईल. हा होता आपल्यासाठीचा पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. त्याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय द्याल? वेळ चालू झाले. राईट. TCS वनरक्षक 2023चाच प्रश्न आहे. वेळ चालू झाले. 30 सेकंड्स आर गिवन. यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन. उत्तर चुकलं तरी चालेल. नो इश्यूज. We will solve it. We will check it. Yes, go for the question on the screen. You are given just 30 seconds. Come on. यस मित्रांनो, टाइम्स अप. वेळ संपले. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्याल? कारण साधा त्यांनी प्रश्न विचारला, फक्त आपल्याला थोडंसं वाचता आलं तर या प्रश्नाचं उत्तर देता येणं खूप सोपं जाईल. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट. बघा, तुम्हाला वन वर्ड विचारलं, पण किती सोपं आहे बघा. फॉर द अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, हा ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे आन्सर. ओके, तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिजिएटली. मित्रांनो, या आन्सरला त्याने अंडरलाईन केलंय. आन्सर याचा अर्थ टॉक आहे का? नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. साधा प्रश्न त्यांनी तयार केला, फक्त त्यांना चेक करायचंय खरोखरच तुम्हाला वाचता येतं का. काही लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सी दिलेला आहे. क्या बात, व्हेरी गुड. प्रदीप सर इज सेइंग सी. वा. वैभव सर इज सेइंग सी. चंद्रदास सर इज सेइंग सी. गायत्री मॅडम सी रिप्लाय. वाव, व्हेरी गुड, नाईस. टर्न तर येणार नाही. राईट. क्वेश्चन तर येणार नाही. याचं सरळ उत्तर होईल मित्रांनो रिप्लाय. तुमच्या लक्षात यायला लागलंय का? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वाचनाचा सराव असणं, वाक्याकडे बघणं, आणि याला वेळ लागतो मित्रांनो. काही लोक म्हणतात की लगेच इंग्रजी येईल कोणता तरी क्लास केल्यानंतर. नॉट एट ऑल. इट टेक्स टाइम. याला 5-6 महिने तुमची रिगोरस प्रॅक्टिस. रिगोरस हा शब्द मी परवा घेतला होता बघा. रिगोरस म्हणजे काय? कठोर. म्हणजे परवा बोललो होतो, हा मुखातून माझा शब्द गेला. रिगोरस प्रॅक्टिस इज नेसेसरी टू अपलिफ्ट युअर इंग्लिश. रिगोरस प्रॅक्टिस, कठोर प्रॅक्टिस, कठोर मेहनत. म्हणून मी सांगत राहतोय की आपल्याला शब्दांची जाणीव होणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. हे कळणं ही अत्यंत गरजेची गोष्ट. इथं रिप्लाय हे त्याचं उत्तर येईल. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिजिएटली. मित्रांनो, वाक्य बघा. हा, या ठिकाणी सेड आलंय, या ठिकाणी केम आलंय. दोन्ही क्रियापदे एकत्र आलेत मित्रांनो, पण ती दोन्ही क्रियापदे एकाच कर्त्यासाठी नाही आहेत. वाक्याचा अनालिसिस करा, तर वाक्याचा अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळतंय
की इथं समवन साठी हॅज सेड आलेला आहे आणि ह्या अँसर साठी केम आलेला आहे. अँसर केम इमिजिएटली. हे बघा, अँसर केम इमिजिएटली म्हणजे ह्या केमचा कर्ता जो आहे तो अँसर आहे आणि ह्या सेडचा हॅज सेडचा कर्ता जो आहे तो समवन आहे. याला मी शिकणं म्हणेन की वाक्याचं पोस्टमॉर्टम करता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण क्रियापद हे कोणत्या नामासाठी येतं हे आपल्याला चटदिशी कळालं तर स्पॉट अँड एररचे प्रश्न आपल्याला लगेच सुटतात. मित्रांनो, मी जे बोलायला लागलेलो आहे ते कळायला लागलेलं आहे का हा मुद्दा आहे. मी जे बोलतोय हे जे सांगायला लागलोय या वाक्याकडे बघण्याची जी एक मी नजर द्यायला लागलोय ती किती लोकांना कळायला लागले. जस्ट रिप्लाय मला थोडासा रिप्लाय द्या की मी वाक्याचा अनालिसिस करत असताना हे केम कुणासाठी आलं आणि हॅज सेड कुणासाठी आलेलं आहे हे दाखवलेलं आहे. हे तुम्हाला कळालेलं आहे का? वाक्याचा अनालिसिस आपण करालोय मित्रांनो, हे कळणं आणि मग तुमचे स्पॉट अँड एररचे प्रश्न मित्रांनो सुटतील. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगेन कारण अशा पद्धतीची चर्चा ज्या वेळेला आपण करत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपलं इंग्रजी सुधारायला लागलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि अशाच पद्धतीची चर्चा तुमच्याकडे ही जी 2 ऍप आहेत, AK फाउंडेशन आणि इंग्लिश बाय खाडे सर, याच्यावर बरीचशी अशी फ्री लेक्चर्स आहेत. ती जरी अटेंड करत गेलात तरी अशा पद्धतीची तयारी होताना मित्रांनो तुम्हाला दिसेल. हे मी मुद्दाम सांगालो म्हणून मी सांगत राहतोय आपले प्रश्न कमी होतील पण चर्चा जास्त होईल. मी काय बोललो कळालंय का तुम्हाला? आपले प्रश्न कमी होतील पण चर्चा जास्त होईल कारण त्या चर्चेतून तुम्ही समृद्ध व्हाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हळूहळू का असेना पण मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करालोय. जाऊया एका पुढच्या प्रश्नाकडे. यस, आता हा IBPS चा प्रश्न तुम्ही मित्रांनो कशा पद्धतीने सोडवणार आहात बघा. पॅराजंबलचा प्रश्न कोणतरी म्हणत होते की पॅराजंबलचा प्रश्न घ्या. मित्रांनो हे अशा पद्धतीने IBPS चा प्रश्न आलाय. काय उत्तर द्याल? तुमची वेळ चालू झाली, वाचून बघा, वेळ जादा घ्या, बघा तुम्हाला सुटतो का. कम ऑन फास्ट. येस मित्रांनो, तुम्हाला मी वेळ जादा दिली एवढ्यासाठी की वाक्य बघून कदाचित तुम्हाला वाटेल, आश्चर्य वाटेल की हे सोडवावं कसं. याचा अर्थ मित्रांनो असा आहे की आपल्याला जर बेसिक स्ट्रक्चर वाक्यांचं माहिती असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं काढता येणं सोपं जातं. बघा, मी एक लॉजिक सांगेन की वाक्याची सुरुवात कशाने करावी हे आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. लांब पल्लेदार वाक्य मुद्दाम दिलेले असतात की जिथं माणूस घाबरून जाऊ शकतो, पण त्याची सुरुवात जर आपल्याला कळाली तर आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरता येईल आणि त्या अनुषंगाने आपण उत्तरापर्यंत मित्रांनो पोचू शकतो. ते कसं पोचू शकतो ते आपण बघूया. CADB काही लोकांनी दिलंय, CBDA दिलंय. यस, काही लोक म्हणतात C ऑप्शन आहे. यस, बघू आपण. पहिली गोष्ट अशी की फॉर एक्झाम्पल, हे फॉर एक्झाम्पल न तर वाक्याची सुरुवात होणार नाही, त्यामुळे ए न तर सुरुवात होणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन आपला निघून गेला. फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण नंतर देऊ ना, उदाहरण आपण नंतर देऊ. एखाद्या गोष्टीला बोलायला सुरुवात केल्यानंतर आपण एक्झाम्पल देऊ. फॉर एक्झाम्पल म्हणजे ए न सुरुवात होणार नाही. राहिला प्रश्न दस. दस हे कधी वापरलं जातं मित्रांनो लक्षात ठेवा कायम. या शब्दांवरच चला, तुम्ही सगळं वाचायची गरज नाही मित्रांनो. दस हा शब्द वापरला जातो शेवटी. निष्कर्ष ज्यावेळेला काढायचा असतो त्यावेळेला शेवटी हा शब्द वापरला जातो दस. म्हणून दस या शब्दाचा अर्थ जर तुमच्या लक्षात आला तर हे वाक्य शेवटी यायला पाहिजे कारण ते मतितार्थ सांगतं. म्हणून असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो मी बोललेलं कळालंय का? बघा, मी फक्त प्रश्नाच्या या वाक्यांच्या सुरुवातीचाच भाग विचारात घ्यायला लागतोय आणि हे सुरुवातीचा भाग विचारात घेऊन मी ते जोडण्याचा प्रयत्न करालोय. इतकं जरी तुम्हाला कळालं, क्या बात, प्रिया मॅडमने उत्तर अगदी बरोबर दिलंय, ए ऑप्शन दिलेला आहे. संदीप सरांनी अगदी उत्तर बरोबर दिलंय, ए ऑप्शन दिलेला आहे, क्या बात.
पण मी लॉजिकली कसा विचार करायला लागलोय, तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. दस जर आलं तर ते शेवट दाखवतं, कारण ते निष्कर्ष दाखवतं. म्हणजे बी न शेवट व्हायला पाहिजे, तर बी न शेवट मित्रांनो इथंच होतो, हे ए. हे मी लॉजिकली वाचन करून करून माझ्यापर्यंत ही पोचलेली गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही पॅराजंबलचे प्रश्न सोडवलेत 5 आणि तुमची अपेक्षा आहे की तुमची सगळी उत्तरं बरोबर यावीत. मी 101 प्रश्न सोडवले असतील तर एक माझं लॉजिक तयार होतं मित्रांनो. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, मी जे बोला लागलो हे तुम्हाला कळतं का? मी जे बोला लागलोय ते समजतं का? की साध्या गोष्टी आहेत की दज हे शेवटी यायला पाहिजे. सी न सुरुवात करू शकता. सेव्हरल फॅक्टर्स हॅव. बघा, वाक्याची सुरुवात झाली. सेव्हरल सी न सुरुवात होणार आहे. आपल्याकडे 2 पर्याय दिसतात. बी न तर सुरुवात होणार नाही, त्यामुळे हाही पर्याय निघून गेला. आता बघा, सेव्हरल फॅक्टर्स हॅव हॅड अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द. ओके, ऑन द आणि त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, म्हणजे एक गोष्ट ऑन द अरायव्हल ऑफ व्हिजिटर्स टू इंडिया. फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथं ए यायला पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे ए. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळा तुम्ही बघत जाता त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं उत्तरापर्यंत पोहोचण्याची कला तुमच्याकडे आली. इट इज अन आर्ट. मी बोललेलं समजतंय का मित्रांनो? इट इज अन आर्ट. हे जर तुम्ही बघत गेलात तर मी सगळं वाक्य वाचलंच नाही, फक्त मला इतकंच कळालं की हे उत्तर काढत असताना सी न सुरुवात व्हायला पाहिजे आणि हे बी जे आहे हे शेवटी यायला पाहिजे. इथं मी हा पर्याय अगदी एक्झॅक्टली केला, कारण तुम्हाला उत्तरासाठी असतात मित्रांनो 30 सेकंद. याच्यामध्ये उत्तर कसं काढाल हे सगळं वाचन करून मग उत्तर काढायचं म्हणाल तर ते अवघड जाईल. मी बोललेलं पटत असेल तर तुम्ही यस म्हणू शकता मित्रांनो, कारण ते कळतंय का? मी जे बोलतो ते कळणं ही गरजेची गोष्ट आहे. अनादर एक्झाम्पल हे दुसरं झालं. फॉर एक्झाम्पल आणि अनादर एक्झाम्पल. इथं आपल्याला कळतं बघा, फॉर एक्झाम्पल आणि अनादर एक्झाम्पल. एडी या ठिकाणी एडी, हे बघा एडी आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल झालं आणि दुसरं एक्झाम्पल अनादर एक्झाम्पल एडी. म्हणजे हे एक्झाम्पल पहिल्यांदा यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे अनादर एक्झाम्पल यायला पाहिजे. म्हणजे एडी कुठं दिसतं तर हे एडी इथं दिसतं, म्हणून हा एडीचा पर्याय मी निवडला. मित्रांनो, मी बोलतेलं कळतंय का तुम्हाला? कारण हा मुद्दा खूप कळीचा मुद्दा आहे. कारण हे सगळं कळण्यासाठी वेळ द्यावा लागतो, म्हणून आपले प्रश्न खूप कमी होतात, चर्चा जादा होते. चर्चा का करत जातो? कारण ते तुमच्यापर्यंत उत्तर काढण्याची काय यावी, ती कला यावी. दिस इज अन आर्ट. दिस इज अन आर्ट. म्हणून मी आर्ट विषयी बोलत राहतो की या गोष्टी ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा उत्तर तुमचं बरोबर येईल. मित्रांनो, हे कळालंय का? बघा, प्रिया मॅडम म्हणतात कळालेलं आहे, संदीप सर म्हणतात कळालेलं आहे, शुभम सरांनी यस म्हटलंय, गायत्री मॅडम यस म्हणतात. क्या बात, बिलकुल सही, बिलकुल सही. हे जे मुद्दाम सांगायला लागलो मित्रांनो, वाक्य बघून घाबरून जायची गरज नाही. कॉमन गोष्टी फक्त आपण शोधत जाऊ. असे समजा आपण एक 101 प्रश्न जर पॅराजंबलचे आपण जर या सेशनच्या माध्यमातून सोडवत असू तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही पॅराजंबलचा. कारण तुमच्याकडे एक लॉजिक तयार होत राहतं. आपण सोडवतो प्रश्न 5, ओके, आणि ते 5 प्रश्न सोडून आपल्याला वाटतं आपल्याला सगळं यायला हवं. ते लॉजिक नाही डेव्हलप होणार. त्यासाठी या सगळ्या लॉजिकच्या गोष्टी हळूहळू का असेना तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी माझी अपेक्षा. त्यासाठी आपण दररोज जे भेटायला लागलोय ते दररोज भेटायला लागलोय मित्रांनो. ते म्हणजे 7 वाजता आपण या ठिकाणी यायला लागलोय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. या ठिकाणी तुम्हाला दिसत असावं की उत्तर आपण कशा पद्धतीने काढले. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. यस, वेळ चालू झाले मित्रांनो, आणि या ठिकाणी आयबीपीएसचाच एक वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न. प्रश्न काय आहे थोडासा तुम्ही वाचून बघा आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो, पण तुमच्या पातळीवर तुम्ही हा प्रश्न कसा समजून घ्याल, प्लीज कॅरी ऑन, कम ऑन. मित्रांनो, वेळ संपले. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिल्यांदा त्यांचा प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय आहे बघा. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स देर आर 2 सेंटेन्सेस विथ अ ब्लँक स्पेस. ओके, ब्लँक स्पेस दिले, थोडंसं स्पेलिंग चुकलेलं आहे. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह, दिलेल्या अल्टरनेटिव्ह मधून चूज द वर्ड
दॅट फिट्स इन बोथ सेंटेन्सेस. दोन्हीही वाक्यांमध्ये तो एकच शब्द बसला पाहिजे असा एकच शब्द या पर्यायांमधून ओळखायचा आहे मित्रांनो. या बात व्हॅल्यू 5 नंबर दिलेला आहे. यस राज सर म्हणतात व्हॅल्यू, चंद्रदास सर 5, वैभव सर म्हणतात 1, यस गायत्री मॅडमचं उत्तर आहे 1. पिंटू सरांनी 2 उत्तरं दिले, 3, 5 असं त्यांचं उत्तर आहे. 2 उत्तरं द्यायचंच नाही आहे. बोथ सेंटेन्सेस म्हटलं एकच तुम्हाला निवडायचं आहे. दीपक सर म्हणतात 5. मित्रांनो बघा, द यूज, आता द स्पीकर वेंट ऑन अँड ऑन अबाउट द यूज ऑफ टाइम अँड हाऊ टू मॅनेज इट वेल. क्या बात, व्हेरी गुड. यूजचा पर्याय. आणि मित्रांनो हा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यूज ऑफ टाइम, यूज ऑफ टाइम, यूज ऑफ प्रॉडक्ट, प्रॉडक्टचा यूज वापर मित्रांनो कळाला पाहिजे, कारण प्रॉडक्ट जे आहे तो वापरला जातो आणि टाइम जो आहे तो सुद्धा वापरला जातो. 1 नंबरचा पर्याय मित्रांनो अगदी बरोबर आहे. मटेरियल कसं येईल या ठिकाणी मटेरियल, द मटेरियल ऑफ टाइम असं कसं होईल? द मटेरियल ऑफ टाइम हे तर होणार नाही. लॉग हा शब्द गेलेला आहे का मित्रांनो? लॉग, लॉग या शब्दाचे 2-3 अर्थ होऊ शकतात. त्या लॉगचा अर्थ आहे मित्रांनो लाकडाचा ओंडका जो असतो त्याला सुद्धा लॉग म्हणतात. व्हॅल्यू म्हणजे किंमत, द व्हॅल्यू ऑफ प्रॉडक्ट होणार नाही, तर या ठिकाणी यूज ऑफ टाइम आपण म्हणतो आणि यूज ऑफ प्रॉडक्ट आपण म्हणतो. त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे ते म्हणजे 1 नंबर. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात जे जंबल्ड राहतात शब्दांच्या संदर्भातले हे सगळे प्रश्न. आणि बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न टीसीएस तलाठी 2023 करता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल? तुमची वेळ चालू झाली. त्याने विचारले समित या शब्दासाठी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. अँटोनिम विचारलेला आहे. वेळ चालू झाली. 30 सेकंड्स आर गिवन. यस मित्रांनो, वेळ संपले आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? हा शब्द गेलाय का? बऱ्याच वेळेला हा शब्द न्यूजपेपरला, इंग्लिश न्यूजपेपर जर बघत असाल तर त्याच्यामध्ये हा शब्द येतो. याचा अर्थ आहे मित्रांनो शिखर. शिखर हे टॉपला असतं आणि मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द पाहिजे. तर मित्रांनो विरुद्धार्थी शब्द, क्या बात, गायत्री मॅडमने उत्तर दिलेलं आहे बी ऑप्शन. राज सरांनी उत्तर दिले बी ऑप्शन. प्रिया मॅडम बी ऑप्शन, बिलकुल ही सही जवाब. यस, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. क्या बात, बिलकुल सही. यस, समितचा अर्थ आहे मित्रांनो शिखर परिषद जे असते त्यातलं हे शिखर आपण घेऊ शकतो. बेस त्याला अँटोनिम येईल. अगदी बरोबर पर्याय. बऱ्याच लोकांनी उत्तर दिले. गायत्री मॅडम इज ऍब्सोल्युटली करेक्ट. पिंटू सर इज ऍब्सोल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. मित्रांनो अशा पद्धतीचे शब्द चर्चेतून आपण शिकत जाऊ जेणेकरून अशा प्रश्नांची उत्तरे येत जातील. क्या बात. Congratulations for the answer that you gave me. Go for the next question. And this is the next question for you on the screen. You just go reading the question. Try to find out the answer. There are 4 options now, A, B, C, and D. You read it carefully. What might be the answer of the question on the screen? Go it. मित्रांनो बघा बरं प्रश्न वाचून झालेला आहे का? प्रश्नाचं उत्तर काय द्याल मित्रांनो? पॅटर्न, यस. रिपीटेड, यस. पॅटर्न. रीना said she liked the repeated decorative design. Repeated, repeated. मग तो पॅटर्न असेल का ती कॉपी असेल?
जस्ट यू गो फॉर दिस वन. दीपक सरांनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, कारण त्याची कॉपी केली जाते, रिपीट होतं, त्याची कॉपी तयार होते मित्रांनो. पॅटर्न म्हणजे एखाद्या गोष्टीची पद्धत झाली. पॅटर्न इज पद्धत, पण कॉपी म्हणजे डुप्लिकेट जी गोष्ट तयार केली जाते तिला आपण झेरॉक्स कॉपी म्हणतो. रिपीटेड या शब्दातून तुम्हाला कळेल की उत्तर त्याचं सी यायला पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न, गायत्री मॅडम इज ऍब्सोल्युटली करेक्ट. येस येस, वैभव सर इज ऍब्सोल्युटली करेक्ट. प्रश्न वाचण्याची मित्रांनो सवय व्हायला लागली. आपण प्रश्नाकडे बघा लागलो. टेबल क्लॉथ काय आहे? टेबल क्लॉथ. रीना सेड शी लाइक्ड द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ. सेड आलेला आहे, पास्ट टेन्स आहे, हा पास्ट टेन्स आहे. म्हणजे इथे आपल्याला कळते की वाक्य अगदी ग्रॅमॅटिकली सुद्धा बरोबर आहे. पास्ट टेन्स गोज विथ द पास्ट टेन्स. हे मी बऱ्याच वेळा सांगितलंय की टेन्सेसच्या बाबतीत हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असावा. राज सर, क्या बात, कळालेलं आहे उत्तर, क्या बात, बिलकुल. यस, जाऊया एका पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. यस, हा आहे मित्रांनो तुमच्यासाठीचा पुढचा प्रश्न. आणि मग हा स्पेल्स वरचा प्रश्न आहे. स्पेलिंग चेक करायचा आहे. उत्तर मित्रांनो काय द्याल? तुमच्यासाठी वेळ दिलेली आहे ती म्हणजे 30 सेकंड्स. कम ऑन. यस, काही लोकांनी उत्तर द्यायला चालू केलेलं आहे. पिंटू सर इज देअर सेइंग बी, संदीप सर इज सेइंग बी, राज सर इज सेइंग, वैभव सर इज बी. यस मित्रांनो, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट, नो डाऊट. रिसिप्टचं स्पेलिंग जे आहे ते त्याने विचारलेलं आहे. रिसिप्टचं स्पेलिंग ऍब्सोल्युटली करेक्ट. वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. यस, रिसिप्टचं स्पेलिंग RECEIPT. लक्षात घ्या, हे उत्तर बरोबर आहे. करेक्ट स्पेल विचारलेला आहे. रिसिप्टचं स्पेलिंग आपल्याकडे आहे RECEIPT. अगदी बरोबर आहे. क्या बात. अभिजित सरांनी सुद्धा उत्तर दिलंय, शुभम सरांनी उत्तर दिलंय. क्या बात, बिलकुल सही जवाब. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आत्ताच्या सगळ्या परीक्षांना दिसायला चालू होतील. कॉमन सेन्स, म्हणजे जिथं जाल, एखाद्या दुकानात गेलात, तिथं इंग्रजीचं एखादं वाक्य तुम्हाला मिळालं तर त्याची स्पेलिंग चेक करा, ती वाक्य बघा, नवीन शब्द सापडतात का बघा. या सगळ्या गोष्टी मित्रांनो कॉमन आहेत. आजूबाजूच्या परिसरातून इंग्रजीचे शब्द गोळा करण्याची सवय ज्या माणसाला लागते त्याला असे प्रश्न अगदी सहज सुटतात. कारण आपल्याला ती सवय डेव्हलप करावी लागेल, ती जाणीवपूर्वक डेव्हलप करावी लागेल, एवढं मी तुम्हाला सांगेन. आणि मग अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज यायला चालू होतील. यस, पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. तुमची वेळ चालू झाली. पुन्हा एकदा 30 सेकंड्स. वाक्य वाचून बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. हाऊ विल यू टेल युअर फ्रेंड इन अ पॅसिव्ह व्हॉइस दॅट यू हॅव रिटन अ बुक रिसेंटली? चूज द करेक्ट ऑप्शन. तलाठी 2023 करताचा प्रश्न, पॅसिव्ह करता. कम ऑन. यस, प्रश्नाकडे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय कळतं, काय दिसतं याच्यामध्ये जर बघितलं तर उत्तर काढता येणं मित्रांनो खूप सोपं जाणार आहे. म्हटलेलं आहे यू हॅव रिटन. यू हॅव रिटन प्रेझेंट परफेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्टचं पॅसिव्ह होत असताना त्याच्यामध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन यावं लागतं. मी काय बोललो बघा की हे ऍक्टिव्हचं वाक्य आहे. यू हॅव रिटन अ बुक, राईट. याचं पॅसिव्ह होत असताना हे हॅव रिटन जे आहे त्याचं पॅसिव्ह करत असताना आपल्याला बीनचा वापर करावा लागतो. आणि मग बीनचा वापर आपल्याला कुठं दिसतो त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि हे जे बुक जे आहे हे सुरुवातीला येईल. मित्रांनो, बऱ्याच लोकांनी उत्तर याचं दिलेलं आहे.
हे वॉजचा पर्याय निघून गेला, आय हॅव बीनचा पर्याय निघून गेला, रोडचा पर्याय निघून गेला. मित्रांनो, उत्तर तुमचं येणार आहे बी ऑप्शन. काही लोकांनी विजय सागर सर सी सेइंग राइट. मित्रांनो, आय हॅव बीन येणार नाही. राइट. इथं यू हॅव बीन सुरुवात तुम्हाला ऑब्जेक्टनं करावी लागेल. ओके, बुकनं करावी लागेल आणि त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे ते बी ऑप्शन हॅज बीन येणार आहे. कारण बुक हे सिंग्युलर आहे. या ठिकाणी तुम्हाला हॅज वापरावं लागेल. कॉमन प्रश्न होता. दीपक सर ॲब्सोल्युटली करेक्ट. क्या बात. विद्यासागर सर बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहेत ती मित्रांनो करून ठेवा. खूप सोपी आहेत आणि प्रत्येक परीक्षेला मित्रांनो त्याच्यावर प्रश्न आहेत. ओके. सूर्यवर्धन सर इज देअर. क्या बात. बिलकुल सही जवाब बी ऑप्शन. मित्रांनो, चर्चेत सहभागी असा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा, वाचनाचा सराव करा, प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा वाचा. तुमचे डोळे त्या शब्दांना सरावले पाहिजेत. मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा. डोळे सरावले पाहिजेत. कारण शब्दांना आपले डोळे सरावतात. मराठीतलं कितीही मोठं वाक्य दिलं तरी पटदिशी का कळतं? डोळे सरावलेत. आपल्याला इंग्रजीच्या शब्दांना वाचताच येत नाही कारण आपले डोळेच सरावलेले नाहीत. म्हणून डोळे सरावणं, प्रश्न वाचणं, सतत बघणं ही गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे बघा. हा आहे मित्रांनो तुमच्यासाठीचा पुढचा प्रश्न. TCS करता 2023 करताच विचारलेला. शी वॉज नॉट टेकिंग केअर ऑफ हर चिल्ड्रन properly due to her hectic schedule. Select the option that expresses the given sentence in passive voice. Again, the same question is on the screen. You just go for the question and you try to find out the answer. Your time has begun. समय समाप्ति की घोषणा. अब क्या करोगे? वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला मित्रांनो वाक्याकडे बघावं कसं ते दाखवेन. काही लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात. ओके. भारत सर इज सेइंग बी. ओके. पिंटू सर इज सेइंग बी. यस. काय उत्तर द्याल मित्रांनो? या प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला दिसतं वॉज नॉट टेकिंग केअर. या गोष्टीकडे बघा. हा आहे पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस हे ऍक्टिव्ह आहे. पॅसिव्ह करत असताना बीइंगचा वापर व्हायला पाहिजे मित्रांनो. वॉज, वेअर आणि बीइंग यावं लागतं आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म. तर याच्यामध्ये बीइंगचा ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतो ते जर तुम्हाला कळालं तर राज सरांनी अगदी बरोबर उत्तर दिले. भारत सर इज ॲब्सोल्युटली करेक्ट. दीपक सर इज ॲब्सोल्युटली करेक्ट. गायत्री मॅडम, नो डाऊट यू वेंट ॲब्सोल्युटली करेक्ट. नो डाऊट एट ऑल. बी ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वायर इज देअर, being is there. The children were not being taken care of by her due to her hectic schedule. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायला आणि यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, सर आज लेट झालो जॉईन करायला. नो इश्यूज, नो इश्यूज, नो प्रॉब्लेम. ओके. तुम्ही पुन्हा रिपीट लेक्चर बघू शकता. काही अडचण नाही. कीप युअर शेड्यूल. ओके. एक 10 वाजता म्हणजे 10 वाजता आपण बसायचं आहे. आपल्याला हे करायचं आहे. ठरवून बसा. कुठेही अडचण येणार नाही. एक वही आणि पेन हे घेत चला, लिहून घेत चला. जिथं जिथं नवीन मुद्दे येतात ते नोट डाऊन करा आणि ज्यावेळा परीक्षेला जाता किंवा त्याच्याही आधी 2-3 वेळा फक्त वही चाळा. तुम्हाला कळून येईल की आपण प्रश्नांचं एक्सप्लेनेशन काय काय घेतलेलं आहे. हे मुद्दे मित्रांनो नोट डाऊन करा की ज्या वेळेला हा पास्ट कंटिन्युअस असतो त्यावेळा पॅसिव्ह करत असताना वॉज, वेअर आणि बीइंगचा वापर व्हावा लागतो. टेकन आलेला आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. बी ऑप्शन हा ॲब्सोल्युटली करेक्ट. विद्यासागर सर इज करेक्ट. भारत सर इज करेक्ट. क्या बात. बिलकुल सही जवाब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब. TCS तलाठी 2023. स्पीच इज अ सिल्वर अँड सायलेन्स इज अ गोल्डन. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो? अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारलाय. वेळ चालू झाले. वाचून बघा. तुम्हाला काही सुचते का? खूप सोपा प्रश्न. अर्थ फक्त काढायचा आहे. कमॉन.
येस, उत्तरं अगदी बरोबर यायला लागली. उत्तरं अगदी बरोबर यायला लागली. काँग्रॅच्युलेशन फॉर द ॲन्सर्स दॅट यू आर गिव्हिंग मी. व्हेरी गुड. यू आर इम्प्रूव्हिंग डे बाय डे. यू आर लिसनिंग मी, यू आर रिप्लायिंग मी. ओके, दिस इज अ ग्रेट थिंग आय केम अक्रॉस. व्हेरी गुड थिंग. कदाचित हे बोलतेलं कदाचित तुम्हालाही कळत नसेल, बट ॲब्सोल्युटली इट्स अ फॅब्युलस, मार्व्हलस, व्हेरी गुड. You got my point now, ladies and gentlemen. See this, speech is silver. स्पीच हे चांदीसारखं काम करतं, बट सायलेन्स इज गोल्डन. सायलेन्स इज गोल्डन याचा अर्थ सायलेन्स इज इम्पॉर्टंट अँड मोर व्हॅल्युएबल. सायलेन्स इज मोर व्हॅल्युएबल दॅन स्पीकिंग. मित्रांनो, उत्तर अगदी बरोबर. कॉमन सेन्सचा प्रश्न मित्रांनो, म्हणजे TCS ची परीक्षा ही तुमचं ग्रामर चेक करत नसून तुमची भाषा कशी आहे, तुम्हाला त्या शब्दाचा वाक्याचा अर्थ कळतो का, तुम्ही लॉजिक काही लावू शकता का, खरोखरच ये आय ओ यू फक्त शिकून आलेले आहात का, खरोखरच तुम्हाला इंग्रजी येतं, हे बघण्यासाठी मित्रांनो परीक्षा असते. आपली वाक्य ठरलेले आहेत. आंबा खातो, पत्र लिहितो, याच्या पलीकडे आपलं इंग्रजी गेलं नाही. इडम्स, फ्रेजेस, पॅराजंबल असे प्रश्न का विचारले जातात? कधी याचा खोलात जाऊन विचार केलाय का बघा? कारण त्या भाषेशी आपण परिचित व्हावं. याचा अर्थ असा आहे, की त्या अनुषंगानं आपण तयारी करावी, हा त्याचा मूळ उद्देश आहे. आपलं इंग्रजी म्हणजे रिमूव्ह टू, नॉट ओन्ली बट ऑल्सो हे झालं की आपल्याला डिग्री आली की विषय संपला. पण शिकतो कशासाठी हे कळत नाही. म्हणून सिनोनिम्स, अँटोनिम्सवरचे शब्द विचारले जातात. त्या भाषेचा परिचय व्हावा, त्यातले शब्द यावेत आणि ते शब्द वापरातले आहेत. न्यूजपेपर ज्यावेळेला रीडिंग घ्यायला मी चालू करेन, त्यावेळेला मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला चालू होतील. येस, भारत सरांनी उत्तर दिलंय ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, सायलेन्स इज मोर व्हॅल्युएबल दॅन स्पीकिंग. क्या बात, बिलकुल सही. येस, व्हेरी गुड. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर काय आहे बघा. येस, काय उत्तर द्याल? खूप सोपा प्रश्न. तुमचा आवडता चॅप्टर आहे, जो म्हणजे क्वेश्चन टॅग. शाळेला गेल्यानंतर गुरुजींनी हे शिकवलेला चॅप्टर क्वेश्चन टॅग. 12वीत मध्ये असताना सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन टॅग केला असावा. उत्तर काय द्याल मित्रांनो या प्रश्नाचं? कमाल. येस मित्रांनो, उत्तर सांगण्यापूर्वी एक गोष्ट मी विचारायला तुम्हाला हवी, ती अशी, की ही लेक्चर्स खरोखरच तुम्ही एन्जॉय करायला लागलेले आहात का? खरोखरच तुम्ही माझ्यासोबत आहात का? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण तुम्ही अशा गोष्टींना सरावणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देत असाल, तर तुम्ही सोबत नुसता असता कामा नये, तर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्ही दिली पाहिजेत. आर. पाटील सर, दे ॲग्री विथ मी. ओके. आर.जे. सर, बी ऑप्शन. क्या बात! बी ऑप्शन. ओके. धीरज सर इज सेइंग बी ऑप्शन. क्या बात! बिलकुल सही. भरत सर इज सेइंग बी ऑप्शन. वॉव! व्हेरी गुड. मित्रांनो, अशा पद्धतीच्या प्रश्नांना ज्यावेळेला आपण सरावत जाऊ, मित्रांनो या ठिकाणी बघा क्वेश्चन टॅगवरचा प्रश्न, सोपा प्रश्न. क्रियापदाला येस लागलेला आहे. डज वापरावं लागेल. वाक्य होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी व्हायला हवा. डझंट ही. मित्रांनो येस, गायत्री मॅडम येस म्हणतात. क्या बात! मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न अगदी सोपे प्रश्न आहेत. अभ्यास. मित्रांनो, एक सांगतो, अभ्यासाला पर्याय नसतो. अभ्यासाला अभ्यासच रिप्लेसमेंट आहे. हळू-हळू का असेना, पहिला प्रश्न ज्यावेळेला आपण सुरुवात केली, तुम्हाला आठवतंय का बघा, प्रोनाउनवरचा प्रश्न होता. बऱ्याच लोकांची उत्तरं चुकली, कारण तेवढ्या खोलात आपण अभ्यास केलेला नाही. प्रोनाउनचा अभ्यास करा. प्रोनाउनचं क्लासिफिकेशन, त्याच्यातलं रिलेटिव्ह प्रोनाउन हमखास मित्रांनो तुम्हाला उत्तरं यायला चालू होतील. काहीच अडचण नाही. बी ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नो डाउट. Go for the next question, and the next question on the screen is this. You just try for the question, and this is the last question for today. आजच्यासाठीचा शेवटचा प्रश्न मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर काय देणार आहात? 30 सेकंदाचा वेळ. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघाल? परत एकदा हा प्रश्न जातो तो म्हणजे एररच्या संदर्भात विचारलेला.
यस मित्रांनो, समय समाप्ति की घोषणा. समय समाप्त हो चुका. यस. या प्रश्नाचं उत्तर देत असताना मित्रांनो इथं बघा हॅज बीन आलंय. हॅज बीन. हॅज बीन नंतर मित्रांनो हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असायला पाहिजे आणि क्रियापदाला आय-एन-जी लागायला हवं. टेन्सचा अभ्यास. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅज बीन प्लस क्रियापदाला आय-एन-जी, हॅज बीन प्लस क्रियापदाला आय-एन-जी. मित्रांनो बी हा ऑप्शन बऱ्याच लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न बघत जाणं, अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. असे प्रश्न जर तुम्ही सोडवत गेलात, असे प्रश्न जर बघत गेलात, टेन्सवरचा हा साधा सोपा प्रश्न की जो विचारला गेला होता, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या संदर्भातला हा मित्रांनो प्रश्न. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण तयारी करत गेलो, अशा पद्धतीनं हे सगळं जर बघत गेलो, तर मित्रांनो मला वाटतंय की येत्या महिनाभरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. दररोज आपण भेटणार आहोत ते म्हणजे 10 वाजता. तुमच्या मित्रांनाही तुम्ही सांगू शकता, की जेणेकरून आपले प्रश्न खूप कमी होताना दिसतील. कारण नियम असा आहे मित्रांनो, की माणसानं बोलायचं कधी थांबावं, या संदर्भातला नियम असा आहे, की समोरच्या माणसांना ज्यावेळेला तुम्हाला ऐकावसं वाटतं, त्याच वेळेला समोरच्या माणसानं बोलण्याचं थांबावं. आणि माझ्या मते मी तोच कार्यक्रम हाती घेतलेला आहे, की तुम्हाला वाटतं, की लेक्चर जास्त वेळ व्हावं आणि मी नेमकं थांबवून टाकतो. कारण ती उत्सुकता उद्या तुम्हाला यायला कारणीभूत ठरते. म्हणून मित्रांनो, आज मी रजा घेतोय. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी रात्री 10 वाजता अशाच काही गमतीशीर, मजेशीर चर्चेतून शिकण्यासाठी इंग्रजी 10 वाजता आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत. थँक यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट राज सर. गुड नाईट गायत्री मॅडम. भरत सर गुड नाईट. सी यू टुमॉरो ॲट 10 o'clock. राइट टुमॉरो. थँक यू. थँक यू. थँक यू. गुड नाईट. गुड नाईट राज सर.